मात्र पुढची बातमी आहे, सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। शासनाच्या जागेवर उभारलेला अनधिकृत दर्गा तत्काळ हटवा, अन्यथा त्याच ठिकाणी मारुती मंदिर बांधू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। दरम्यान नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दर्ग्याभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव दल तैनात ठेवण्यात आलंय। त्यासोबत परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे तिथे आहेत। लक्ष्मण, काय माहिती? श्वेता, नाशिकच्या द्वारका काठेगल्ली परिसरामध्ये एक नाशिक महानगरपालिकाचा ओपन स्पेस आहे आणि त्या नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये एक दर्गा उभारण्यात आलेली होती। मात्र ही दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजानं ही दर्गा हटवण्याची मागणी केलेली आहे। या संदर्भात वेळोवेळी नाशिक महानगरपालिका प्रशासनाला हिंदू समाजानं निवेदन देखील दिलं, मात्र या निवेदनाकडे पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर अखेर आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाज जो आहे तो रस्त्यावरती एकवटणार आहे आणि यासाठीची एक मोठी तयारी हिंदू सकल समाजाने केलेली आहे। मात्र दुसरीकडे या सगळ्याच्या निमित्तानं आपल्याला कल्पना आहे श्वेता की गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या जुने नाशिक परिसरात अशाच प्रकरणामुळे एक दंगल जी आहे ती भडकलेली होती आणि या सगळ्यामुळे पोलीस देखील आता अलर्ट आहे। या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश देखील नाशिक पोलिसांनी लावलेला आहे। जवळपास 1 ते 1,500 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील आता घटनास्थळावरती पोहोचलेला आहे। या मोर्चा जवळपास 11 साडे 11 वाजता ची वेळ देण्यात आलेली होती। मात्र हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच ही दर्गा जी आहे ती हटवण्याची कारवाई आता महापालिका प्रशासनाकडून केली जाऊ शकते आणि त्यासाठीची यंत्रणा जी आहे ती देखील आता घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। एक तणावपूर्ण वातावरण नाशिकच्या काठेगल्ली द्वारका परिसरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहू इथल्या परिस्थिती संदर्भातले।